भद्रावतीमध्ये काँग्रेसला भाजपतून आयात करून सुनील नामुजवार यांच्यावर विसंवावं लागलंय। तर भाजपनं याआधीच अनिल धानोरकर यांना पक्षात घेतलं होतं। दोन्ही माजी नगराध्यक्ष आहेत। दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची पकड मजबूत असली तरी खरी कसोटी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजप आमदार करण देवतळे यांच्यात आहे। 1991 पासून विद्यार्थी दशेपासून मी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि नंतर शिवसेनेच्या माध्यमातून या भद्रावती शहराच्या राजकारणामध्ये प्रवेश केला। 1997 ला नगर परिषदेची स्थापना झाली। त्यानंतर 98 ला पहिली नगरपालिकेची निवडणूक झाली। त्यानंतर शिवसेनेच्या ज्या उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये पहिला नगराध्यक्ष बनण्याचा मान मला मिळाला। त्या नगराध्यक्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विकासाची कामं या भद्रावती शहरामध्ये माझ्या माध्यमातून करण्यात आली। त्यानंतर मी 15 वर्ष या नगरपालिकेचा गटनेता म्हणून काम केलेलं आहे। बातमी येवल्याच्या राजकीय वर्तुळातून येवला नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गटानं भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पती पत्नीला थेट निवडणुकीची उमेदवारी दिली आहे। सामान्य जनतेशी थेट संपर्क असलेले हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष स्थानिक समस्यांवर आवाज उठवत आले आहेत। भाजी विक्री करताना हे दाम्पत्य उमेदवारीचा प्रचारही करताय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आपण बघू शकतो की आता सामान्य भाजी विक्रेता देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। आपण बघितलं तर अक्षरशः या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने पती पत्नी जे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात अक्षरशः हे देखील या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आपल्यासोबत हेच भाजी विक्रेता काय सांगाल की ठाकरे गटाने तुम्हाला उमेदवारी दिलेली, तुम्ही भाजी विक्रीचा व्यवसाय करता? नक्कीच मी ज्ञानेश्वर घेरमुडे नक्कीच, कारण मी लहानपणापासून या शिवसेना पक्षाची मला आवड आहे आणि जसं काही मला समजत होतं तेव्हापासून मी शिवसैनिक म्हणून या शिवसेनेमध्ये काम करतो आणि माझा भाजीपाल्याचा व्यवसाय कोविड काळापासून कोविड काळात देखील मी अनेक लोकांना मदत केली आहे। भाजीपाला ज्यांच्यापर्यंत कोणी जात नव्हतं त्यांना मी कोरोनाचे पेशंट जर कोणी पॉझिटिव्ह निघाले तर मी त्यांच्यापर्यंत भाजीपाला माझ्या वतीने मी मोफत पोहोचवत होतो। आपण बघू शकलं की त्यांच्या पत्नी देखील या नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। काय सांगाल ताई की अक्षरशः तुम्ही देखील भाजीपाल्याचा व्यवसाय करता आणि ठाकरे गटाने तुम्हाला देखील उमेदवारी दिली। आता आमचा रोजचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे आमचा थेट ग्राहकांशी संपर्क येतो। आमचा आता हा व्यवसाय पण चालू आहे आणि थोडक्यात प्रचार पण चालू आहे। आम्ही हे ठेवलेलं इथं जे आपल्या वार्डातले ओळखीचे असेल आपण त्यांना ते लगेच पत्रक वगैरे देऊन देऊ। एकूणच बघितलं तर ठाकरे गटाच्या वतीने सामान्य भाजी विक्रेत्यांना येवल्यातून उमेदवारी दिल्याने नक्कीच पती पत्नी एका प्रभागातून देखील निवडणूक लढवत आहे। मात्र येत्या निवडणुकीच्या दिवशी या भाजी विक्रेत्यांना मतदार राजा कसा कौल देतो हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, येवला।